अरे दुसरा घ्या, चांगला घ्या. गरज आहे का घेतलाय बुक केलाय का नाही? नाही ना, नका टेन्शन घेऊ. तर फायनली मित्रांनो आता कपिल शेटनी गाडीवरचं कापड ओढलेलं आहे ना. आता गाडी कोणती ती कमेंट मध्ये नक्की सांगा. तर जे हरी मित्रांनो, मी तुमच्या सगळ्यांचा लाडका सोम महाराज. तर मित्रांनो आज कपिल शेटला गाडी घ्यायची होती, मग त्याच्यामुळे चाललो होतो डायरेक्ट शोरूमला मामा आम्ही. गाडी आणायला जायचं म्हटल्याच्या नंतर कपिल शेट पण एकदम व्हीआयपी मध्ये चष्मा बिस्मा बुट बिटा नात खोया करून टाकला होता कपिल शेटने. आणि गाडी घेतल्यापासून सोम महाराज पहिल्यांदा सनरूफच्या बाहेर निघले होते. सनरूफच्या बाहेर निघलो तर खरं पण अशी खतरनाक भीती वाटत होती मित्रांनो. असं वाटत होतं उडून जातो काय नो. आणि इथं आमचा मामा नुसतं ब्रेक दाबून मला पाडायचा प्रयत्न करीत होता. मग मामाच्या जवळ एक टाकली तेव्हा मामा शांत झाला. आणि इथं आमच्या अगोदरच प्रतीक दादा आणि आप्पा प्रतीक दादाची ट्रिपल एक्का घेऊन इथं हजर झाली होती. इथं आलो आम्ही स्कूटी घ्यायला. स्कूटी घ्यायचं लांबच राहिलं. हे प्रतीक दादाचं दुसरं चालू झालं. प्रतीक दादा म्हणत होते सो महाराज आपल्याला ही गाडी घ्यावं लागते रावले आवडली. दादाला म्हणलं तुमच्याकडेच अगोदर 4-5 गाड्या झाल्या, आता कशाला घेता? थांबा एक काम करा, ही गाडी घ्या मला द्या वापरायला, तेवढी मी तरी वापरेल. दादा तर हसायलाच लागले. दादा म्हणते देत नसो महाराज, तुम्हाला नाही द्यायची तर मग कोणाला द्यायची? इथं 100च्या स्पीडने रेस करून पाहिला पण गाडीतून धुरच निघा ना. म्हणलं दादा कॅन्सल. दादा म्हणले तुम्ही म्हणता तसं. ती गाडी झाली कॅन्सल. पण इकडे कपिल शेटच्या गाडीचं काय, कपिल शेट एकटाच हार बांधित होता इथं. मग इकडे साया वगैरे एकदम व्हीआयपी मध्ये करून घेतलं कपिल शेटने. आणि इकडे दादाचा हायकोर्टात दादाला सुधरून देत नव्हता, त्याच्यामुळे दादा लांब जाऊन निवांत गप्पा आणत बसला होता. तिकडे दादाच जाऊन द्या पण मामाचं पण तीच चालू होतं. म्हणलं जाऊ द्या आता, आपण बोलण्यात काहीच अर्थ नाही. आता गाडी एकदम तयार होऊन उभी राहिली होती. आता फक्त कापड ओढायचं बाकी होतं. तर फायनली मित्रांनो आता गाडीचं कापड ओढलेलं आहे. गाडी कोणती तुम्हाला तर माहितीच आहे, कमेंट मध्ये नक्की सांगा. मग इथं चालू झाली कपिल शेटची फोटोशूट. इकडे कपिल शेटची फोटोशूट, इकडे आप्पाची फोटोशूट, आणि इकडे ब्लॉग काढायला तुमच्या सगळ्यांचा लाडका सोम महाराज. तर पहा मित्रांनो, तुमच्यासाठी मी एवढं करतो पण तुम्हाला एकच काम आहे, फॉलो करायचं आणि लाईक करायचं. तेवढं पण करत नाही राव तुम्ही. मित्रांनो तुम्हाला फक्त एकच सांगतो, ती आयडी गेली तिचा विषय सोडून द्या, पण ह्या आयडीला पूर्णपणे सपोर्ट करा मित्रांनो. माझं फक्त एकच मागणं आहे तुमच्याकडे, ते मागणं तुम्ही 100% पूर्ण करीत असतात ही मला खात्री. हे यार आप्पा घरी चालले, चला की. तर मित्रांनो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्कीच कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका. आणि हो जाता जाता तेवढा व्हिडिओ पाहून जा. ये आपके छोटे पिंजरे में नहीं समाएगा, ये अपनी दुनिया बनाएगा. गँगस्टर हे होते बोलते स्वतःला कॉलनीतले व्हायला रे साहित्य रॅपर आहे दहशत करा. आपण आपल्या पुढे कुठं पाय ठेवतो जिथं आपली छाप पडते तिथं. आतापर्यंत गाड केले 1760 तुझे भाई दादा डॉन पटेल टांगतो मी. अरे दहशत करा.